Hello students, this is the third lecture of quadratic equation. Last two lecture मध्ये आपण इथे फर्स्ट लेक्चर मध्ये प्रॅक्टिस सेट 2.1 हा कम्प्लीटली सॉल्व केला होता. लास्ट लेक्चर मध्ये प्रॅक्टिस सेट 2.2 च्या आधीचे जे काही बुक मध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत ते आपण इथे सॉल्व करून घेतले होते. आज आपण इथे बघणार आहे प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये जे काही टोटल 12 एक्झाम्पल आहेत ते आपण इथे सॉल्व करून घेणार आहे. तर पेज नंबर प्रॅक्टिस सेट 2.2 हा तुमच्या बुक मध्ये पेज नंबर 36 वरती घेऊन पेज नंबर 36. तर क्वेश्चन असा आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे इथे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स फाइंड आउट करायचे आणि मेथड यूज करायची फॅक्टरायझेशन. ओके, तर इथे फर्स्ट जे एक्झाम्पल आहे हा क्वेश्चन 1 आहे आणि फर्स्ट एक्झाम्पल x² minus 15x plus 54 is equal to 0. ओके, हे जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याचे आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडने जे रूट्स फाइंड आउट करायचे. तर प्रीवियस लेक्चर मध्ये मी फॅक्टरायझेशन मेथड मी एक्झाम्पल क्वाड्रॅटिक इक्वेशन कसे सॉल्व केले जातात हे आपण इथे सॉल्व केलेले. ठीक आहे, जर तुम्ही ते लेक्चर बघितलं नसेल तर ते बघून घ्या. तर आज आपण डायरेक्टली स्टार्ट करतोय प्रॅक्टिस सेट 2.2. ओके, तर आता इथे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स फाइंड आउट करण्याची फर्स्ट प्रोसिजर काय आहे की जो x चा कोएफिशिएंट आहे, x चा कोएफिशिएंट किती येते -15. ओके, -15 चे असे दोन पार्ट करा, असे दोन नंबर आयडेंटिफाय करा की त्यांची ऍडिशन ही -15 आहे आणि प्रोडक्ट ऑफ 54. ओके, तर कुठले दोन नंबर आहेत 9 आणि 6, -9 आणि -6. -9 आणि -6 चे ऍडिशन -15 आहे आणि -9 आणि -6 चा प्रोडक्ट हा किती आहे 54 आहे. ओके, ऍडिशन ही पाहिजे आणि प्रोडक्ट 54 पाहिजे. ठीक आहे, जर x² चा कोएफिशिएंट हा 1 असेल तर. ठीक आहे, तर हे जे फॅक्टरायझेशन हे असं होणार आहे x² -9x -6x 54 is equal to 0. ओके, या 15 चे आपण -9 आणि -6 हे टू फॅक्टर इथे आयडेंटिफाय केले आणि ह्या मेथडला कुठली मेथड म्हणलं जातं फॅक्टरायझेशन. ओके, मग ह्या दोन्ही मधून काय कॉमन निघतं, x कॉमन निघतं. तर इथे काय होणार x -9. ह्याच्यातून आपण काय कॉमन काढू शकतो, -6 कॉमन काढू शकतो. जर -6 कॉमन काढला तर इथे राहणार आहे -9. ओके, म्हणजे जिथे काय येणार आहे x -6 आणि x -9 is equal to 0. ओके, तर इथे हे सेपरेटली इक्वेट टू 0 करा. तर इथे काय होणार आहे x is equal to 6 आणि x is equal to 9. ओके, हे x is equal to 6 आणि x is equal to 9 ह्या व्हॅल्यू काय रिप्रेझेंट करतात, तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स रिप्रेझेंट करतात. ठीक आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स काय 6 आणि 9. देयरफॉर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन are 6 and 9. ओके, आता हे एक्झॅक्टली क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स काय रिप्रेझेंट करतात, तर ज्यावेळेस तुम्ही x च्या जागी रिप्लेस x चा 6 ने रिप्लेस करा त्यावेळेस हे इक्वेशन तुमचं सॅटिस्फाय होणार आहे. ठीक आहे, म्हणजे जर x च्या जागी ते 6 पुट केला तर आन्सर हे तुमचं 0 येणार. ओके, म्हणजे जे रूट्स असतात ते जर इक्वेशन मध्ये पुट केले तर ते जे गिवन इक्वेशन आहे ते सॅटिस्फाय होतं. यालाच आपण काय म्हणतो रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर ह्या टाइपनं हे एक्झाम्पल आपण इथे सॉल्व करतोय, हे नोट करून घ्या. नेक्स्ट आपण बघूया सेकंड एक्झाम्पल. सिंपल टॉपिक आहे, ऑलरेडी तुम्हाला 8 आणि 9 मध्ये हे एक्झाम्पल झालेले आहेत. सेकंड x² plus x minus 20 is equal to 0. ओके, ह्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट कोण आहे 1 आहे. ओके, आणि प्रोडक्ट किती पाहिजे -20. असे टू नंबर फाइंड आउट करा की त्यांची ऍडिशन ही 1 पाहिजे आणि प्रोडक्ट हा -20 पाहिजे. तर हे नंबर असतील 5 आणि -4. बघा 5 आणि -4 यांची ऍडिशन 1 आहे आणि प्रोडक्ट हा -20. ओके,
तर आपण इथे फॅक्टर पाडले 5 आणि -4. तर हे कसे आले, तर हे फॅक्टर तुम्हाला फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला एकच केलं पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे. टोटली प्रॅक्टिस नाही तुम्हाला आयडेंटिफाय करता येणार की हे फॅक्टर एक्झॅक्टली किती असतील. ठीक आहे. तर आता इथे बघूया आपण इथे x2 ह्या x च्या जागी आपण काय करणार, 5x - 4x - 20. एक लक्षात घ्या की हे जर तुम्हाला फॅक्टर पाडता आले तर तुम्हाला ह्या फॅक्टरायझेशन मेथड मध्ये बाकी काही करायचं नाहीये. तुम्ही पुढची प्रोसिजर इझिली सॉल्व्ह करू शकता. त्यामुळे प्रत्येक एक्झाम्पल मध्ये तुम्ही फॅक्टर काय पडतायत हे तुम्ही आयडेंटिफाय करा. मी प्रिव्हियस सेकंड लेक्चर मध्येही बरेच एक्झाम्पल घेतलेले. ओके, तर त्याच्यामध्येही आपण फॅक्टर फाइंड आउट करून घेतलेले. ठीक आहे. तर इथे ह्याच्यामधून x हा कॉमन निघतोय, इथे राहणार x - 5, ह्याच्यातून 4 कॉमन निघतोय x + 5. तर इथे येणार x - 4, इथे येणार x + 5 = 0. आता हे इक्वेट 0 शी करूया. x = 4 आणि x = -5. ओके, 4 आणि -5. तर आन्सर काय असेल, रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन, रूट्स ऑफ गिवन quadratic equation are 4 and -5. Okay, 4 and -5. This is the roots of given quadratic equation. आणि परत एकदा सांगतो, हे रूट्स काय रिप्रेझेंट करतात, ह्या जर व्हॅल्यू तुम्ही गिवन इक्वेशन मध्ये पुट केला तर ते गिवन इक्वेशन सॅटिस्फाय करतं. म्हणजे त्याची RHS ची जी व्हॅल्यू असेल ती तिथे आन्सर आपल्याला ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर येतं. ठीक आहे. हे आहे सेकंड एक्झाम्पल, नोट करून घ्या. त्याच्यानंतर आपण बघूया थर्ड एक्झाम्पल. पेज नंबर 36 वरती बुक मध्ये तुम्हाला ही एक्सरसाइज आहे, ती आपण सॉल्व्ह करतोय. ठीक आहे. थर्ड एक्झाम्पल थोडंसं इम्पॉर्टंट आहे, लक्षात द्या केअरफुल. आता लक्षात द्या, प्रिव्हियस 2 एक्झाम्पल मध्ये x2 जो काही इंडेक्स 2 असेल, ज्याची डिग्री 2 असेल, त्याचा कोएफिशियंट हा 1 होता. पण या एक्झाम्पल मध्ये अदर दॅन 1. ओके, जो कोएफिशियंट आहे y2 चा तो इथे 2 आहे. ठीक आहे. प्रिव्हियस जे फर्स्ट एक्झाम्पल होतं त्याच्यामध्ये x2 चा कोएफिशियंट हा 1 होता. सेकंड एक्झाम्पल मध्ये x2 चा कोएफिशियंट 1 होता. पण जे थर्ड एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये y2 चा कोएफिशियंट 2 आहे. तर ह्याच्यामध्ये केअरफुली लक्ष द्या, ऍडिशन ही 27 पाहिजे आणि प्रोडक्ट आता या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन पाहिजे. म्हणजे प्रोडक्ट किती पाहिजे, 26. ओके, जर 1 असेल तर डायरेक्टली प्रोडक्ट हा घ्यायचा. ठीक आहे. पण जर इथे अदर दॅन 1 असेल तर त्यांचं मल्टिप्लिकेशन करून, म्हणजे आपल्याला इथे असे 2 नंबर फाइंड आउट करायचे की त्यांचे ऍडिशन 27 पाहिजे आणि प्रोडक्ट 26 पाहिजे. तर असे 2 नंबर कुठले, 26 आणि 1. 26 आणि 1 चा ऍडिशन 27 आहे आणि प्रोडक्ट 26 आहे. म्हणजे इथे नंबर काय असतील, 2y2. ह्याचे फॅक्टर किती पडले 27 चे, 26y + y + 13 = 0. ओके, तर इथे y हा कॉमन निघेल, 2y कॉमन निघेल. तर इथे येणारे y + 13, इथे 1 कॉमन निघेल, इथे येणारे y + 13 = 0. इथे येणारे 2y + 1 y + 13 = 0. 2y + 1 = 0 आणि y + 13 = 0. 2y = -1, y = -1/2. This is the final answer. Okay, आणि इथे येणारे y = -13. येथे लक्षात, परत एकदा सांगतो, इथे 27 जर कोएफिशियंट हा अदर दॅन 1 असेल तर प्रोडक्ट कसं चेक करायचं, 13 × 2. म्हणजे असे 2 नंबर फाइंड आउट करायचे की त्यांचे ऍडिशन 27 पाहिजे आणि प्रोडक्ट 26 पाहिजे. आपण ते नंबर कुठले फाइंड आउट केले, 26 आणि 1. हे जर तुम्हाला प्रोसिजर आली तर पुढची प्रोसिजर अवघड नाहीये, तुम्ही इझिली रूट्स फाइंड आउट करू शकता. आणि बोर्ड एक्झाम मध्ये हे एक्झाम्पल 2 मार्कला विचारलं जातं. तर फायनल आन्सर लिहिताना असं लिहा, रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन are -1/2 and -13. Okay, this is the root of given quadratic equation. I hope की हे नोट करून घ्या, सिंपल आहे, अवघड नाही आहे काही याच्यामध्ये.
फोर्थ नंबरचं एक्झाम्पल 5m² मायनस 22m प्लस 15 गिवन फॉर्मॅट हा असा आहे. ठीक आहे, गिवन फॉर्मॅटचा आधी कन्व्हर्जन स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये करूया. 5m² मायनस 22m मायनस 15 इज इक्वल टू 0. ओके, हे झालं कन्व्हर्जन. नेक्स्ट मायनस 22 चे दोन पार्ट करा. ओके, असे दोन पार्ट करा की त्यांचे ऍडिशन मायनस 22 पाहिजे आणि प्रोडक्ट किती पाहिजे मायनस 75. तर नंबर काय असतील बघा इकडे, मायनस 25 आणि 3 ऍडिशन मायनस 22 आणि प्रोडक्ट मायनस 75. ओके, तर इथे 5m² ह्याच्या जागी रिप्लेस करा मायनस 25m प्लस 3m मायनस 15 इज इक्वल टू 0. आता इथे 5m कॉमन निघेल, m मायनस 5, इथे 3 कॉमन निघेल, m मायनस 5 इज इक्वल टू 0. 5m प्लस 3 आणि m मायनस 5 इज इक्वल टू 0. तर 5m प्लस 3 इज इक्वल टू 0 आणि m मायनस 5 इज इक्वल टू 0. तर इथे येणार आहे 5m इज इक्वल टू मायनस 3, m इज इक्वल टू मायनस 3/5 हे आन्सर असेल. आणि इकडे असणार आहे m इज इक्वल टू 5. ओके, m इज इक्वल टू 5, 3/5 आणि हे 5. त्या पद्धतीने आपण इथे हे सॉल्व्ह करणार आहे. तर हे झाले रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्ही फायनल आन्सर लिहू शकता की रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 3/5 आणि 5. ओके, हे नोट करून घ्या. आपण घेऊया नेक्स्ट फिफ्थ नंबरचं एक्झाम्पल. ठीक आहे, आय होप की तुमचं झालं असेल. तुम्ही जे नोट करून घेता आणि व्हिडिओ पॉज करा आणि ते नोट करून घ्या. नेक्स्ट 5 नंबर है 2x² माइनस 2x प्लस हाफ इज इक्वल टू 0. ओके, तर इथे 2x² माइनस 2x प्लस हाफ इज इक्वल टू 0 हा 2 रिमूव्ह करण्यासाठी काय केलं पाहिजे, 4 न मल्टिप्लाय केलं पाहिजे, सॉरी 2 न मल्टिप्लाय केलं पाहिजे बोथ साइडला. तर इथे 4x² माइनस 4x प्लस 1 इज इक्वल टू 0. बोथ साइडला कशा मल्टिप्लाय केलं 2 न. ठीक आहे, आता इथे मायनस 4 ही दोन नंबरची ऍडिशन पाहिजे आणि प्रोडक्ट हा प्लस 4 पाहिजे. तर कुठले दोन नंबर असेल की त्यांचे ऍडिशन मायनस 4 आणि प्रोडक्ट 4 आहे. तर -2 आणि -2, -2 आणि -2 ची ऍडिशन -4 आणि प्रोडक्ट +4 आहे. ठीक आहे, तर इथे काय येणार आहे 4x² माइनस 2x माइनस 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. आता इथे कॉमन काढा, 2x कॉमन काढा. तर इथे राहणार 2x माइनस 1, इथं -1 कॉमन निघेल, 2x माइनस 1 इज इक्वल टू 0. इथे येणार आहे 2x माइनस 1 आणि 2x माइनस 1. ओके, तर इथं 2x माइनस 1 इज इक्वल टू 0 and 2x minus 1 is equal to 0. And 2x is equal to 1 आणि इथे येणार आहे 2x is equal to 1. x is equal to किती येणार आहे 1/2 आणि इथे पण किती येणार आहे x is equal to 1/2. म्हणजे ह्या गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन्ही रूट कसे सेम आहेत. देयरफॉर आन्सर इज गिवन रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन, रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन are 1/2 and 1/2. Okay, this is the final answer. 1/2 and 1/2. Okay, पुढचं घेऊया एक्झाम्पल नंबर 6. Example number 6. 6 बघा कशा फॉर्मॅट मध्ये दिले, 6x माइनस 2/x इज इक्वल टू 1. ओके,
6x minus 2/x is equal to 1. आता हा x रिमूव्ह करण्यासाठी काय केलं पाहिजे, दोन्ही साइडला x न मल्टिप्लाय केलं पाहिजे. x स्क्वेअर minus 2 is equal to x. दोन्ही साइडला काय केलं, x न मल्टिप्लाय केलं, कारण की हा फ्रॅक्शन मध्ये होता. ठीक आहे, इंटिजर मध्ये कन्वर्जन केलं आणि आपल्याला इथे एक क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्मॅट मिळेल. x स्क्वेअर minus x minus 2 is equal to 0. ओके, आता इथे तुम्हाला इथे -1 ही ऍडिशन पाहिजे आणि प्रोडक्ट -12 पाहिजे. -12 का बघा, 6 into 2 -12. ओके, ऍडिशन किती पाहिजे, -1, प्रोडक्ट किती पाहिजे, -12. तर लक्षात आहे की -1 अशा दोन टाइप मध्ये आपल्याला कन्वर्ट केलं पाहिजे की त्यांची ऍडिशन -1 आहे आणि प्रोडक्ट -12 आहे. तर ऑब्वियसली नंबर असतील 4 आणि 3, -4 आणि 3. -4 आणि 3 चे ऍडिशन -1, प्रोडक्ट -12. ठीक आहे, तर इथं काय येणार, 6x² -4x + 3x -2 is equal to 0. ओके, आता याच्यातून काय कॉमन निघेल, 2 कॉमन निघेल, 2x, मग इथं राहणार 3x -2, इथं पण 1 कॉमन निघेल, 3x -2. तर इथे 2x + 1 आणि 3x -2 is equal to 0. 2x + 1 is equal to 0, 3x -2 is equal to 0, 2x is equal to -1, x is equal to -1/2. इथे येणार 3x is equal to 2, x is equal to 2/3. ओके, तर याचे रूट्स काय मिळाले, -1/2 आणि 2/3. ओके, नोट करून घ्या. ठीक है, नेक्स्ट गिव अस 7 नंबर. सेवन नंबर. सेवन नंबर मध्ये √2x² + 7x + 5√2 असे इथे दोन नंबर आपल्याला इथे दिले. ठीक आहे, तर लक्षात द्या, इथं ऍडिशन दोन नंबरची काय आली पाहिजे, 7, आणि प्रोडक्ट बघा इथे 5√2 काय होतील, 2 होतील, म्हणजे प्रोडक्टला 10 आलं पाहिजे. ऑब्वियसली कुठले दोन नंबर असतील त्यांचे ऍडिशन 7 असेल, 5 आणि 2, आणि प्रोडक्ट पण यांचा दोन्हीचा किती 10 आहे. तर आपल्याला इथे फॅक्टर मिळाले, √2x² + 5x + 2x + 5√2 is equal to 0. ओके, ही तुम्हाला बुक मध्ये जी दिली ती ऍक्टिव्हिटी आहे, पण आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करून घ्या. तुम्ही ऍक्टिव्हिटी परत फिलअप करा. ठीक आहे, नेक्स्ट, ह्या दोन्हीतून काय कॉमन निघेल, इथे x कॉमन निघेल, इथे राहील √2x + 5, इथे काय कॉमन निघेल, √2 कॉमन निघेल, इथे राहील √2x + 5. खूप सिंपल आहे, ही स्टेप केअरफुली बघा. ठीक आहे, काय केलंय ते एक्झॅक्टली सगळ्यांना माहिती आहे ना, √2 × √2 किती असतो, 2 असतो. ठीक आहे, इथं √2 × √2 लिहिला आणि एक √2 कॉमन काढलाय. ठीक आहे, तर इथे x + √2 आणि 2√2 x + 5 is equal to 0. तर इथे x + √2 is equal to 0 आणि दुसरा असणार आहे √2x + 5 is equal to 0. तर x is equal to किती येणार, -√2. आता इथे √2x is equal to -5, x is equal to किती येणार, -5/√2. तर हे दोन काय मिळाले आपल्याला, रूट्स मिळाले गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे.
काय रूट्स -√2 आणि -5/√2. ओके, हे थोडंसं एक्झाम्पल थोडंसं क्रिटिकल आहे, केअरफुली लक्षात द्या. काय करतोय आपण इथे 7 ही ऍडिशन पाहिजे. असे कुठले दोन नंबर आहेत की ऍडिशन 7 आहे, 5 आणि 2, आणि यांचा प्रोडक्ट पण किती 10 आहे. तर आपल्याला इथे फॅक्टर मिळाले की कॉमन काढायचं आणि रूट्स फाइंड आउट करायचे. ठीक आहे, नोट करून घ्या. नेक्स्ट घेऊया 8 नंबर. एट नंबर 3x² आता इथे ऍडिशन किती पाहिजे 2√6 आणि प्रोडक्ट किती पाहिजे 6. असे कुठले दोन नंबर आहेत की त्यांचे ऍडिशन 2√6 आहे. ऑब्विसली √6 आणि √6 आणि यांची प्रोडक्ट किती 6 आहे. ठीक आहे, तर आपल्याला फॅक्टर मिळाले. तर आपण इथे करूया 3x² √6 -√6x -√6x + 2 = 0. ओके, याच्यातून कॉमन काय निघेल आता कॉमन याच्यातून निघेल x. इथे येणार जर आपल्याला इथे √6 पाहिजे असेल, हा त्यांनी कॉमन काढलेलं √3x कॉमन काढलं. √3x कॉमन काढलं तर इथे लक्षात द्या √3x राहील. इथे √3 3 येणार. ठीक आहे, आता इथे 6 चं असं लिहिलं बघा इकडे 3 × 2 आणि 3 कॉमन काढलं, राहिलं काय √2 राहील इथे. ठीक आहे, -√2 इथं कॉमन काढलं, इथं 2 कॉमन काढले. तर x किती येणार आहे आणि इथे येणार आहे x = 2/√3. ओके, हे दोन आपल्याला इथे फॅक्टर मिळाले. ठीक आहे, इथे √2 कॉमन काढले पाहिजे. सॉरी, इथे √2. ठीक आहे, तर फॅक्टर इथे मिळाले √2/√3. ओके, हे फॅक्टर असतील या एक्झाम्पलचे. एक्झाम्पल नंबर 8 चे. नसेल समजलं तर परत एकदा सांगतो, लक्ष द्या. थोडेसे स्क्वेअर रूट मध्ये फॅक्टर आहेत, त्यामुळे तुम्हाला टफ वाटेल. (3x²) हे जे फॅक्टर मिळाले √6x + 2. ओके, ह्याच्यातून कॉमन काय काढले त्यांनी √3x कॉमन काढले. इथं राहणार √3x -√2. ह्याच्यातून कॉमन काढले √2 कॉमन काढले. इथे राहणार √3x + √2 मायनस राहील कारण मायनस साइन कॉमन काढले. √3x -√2 आणि √3x -√2 = 0. ओके, √3x = √2, x √2/√3. इथं पण येणार √2/√3. ओके, and this is the final answer.
या पद्धतीने हे सॉल्व्ह केले आणि हे असतील ह्याचे रूट्स. ठीक आहे. नेक्स्ट गिवन 9 नंबर. नाइन नंबर 2m m minus 24 is equal to 50. Okay. Next ह्याच्यात मल्टिप्लिकेशन करा. 48m is equal to 50. ओके, याला 2 न भाग जातोय. m स्क्वेअर मायनस 24m मायनस 25 इज इक्वल टू 0. ओके, याला 2 न डिवायडेशन होऊ शकतं. आता असे दोन नंबर फाइंड आउट करायचे की त्यांचा प्रोडक्ट मायनस 24 पाहिजे. सॉरी, ऍडिशन मायनस 24 आणि प्रोडक्ट मायनस 25. ओके, तर कुठले मायनस 25 आणि 1. मायनस 25 आणि 1 चा ऍडिशन मायनस 24 आणि प्रोडक्ट मायनस 25. तर इथे किती होणार? त्याच्यातून m कॉमन निघेल. m मायनस 5 1 कॉमन निघेल. m मायनस 25. ओके, तर इथे m प्लस 1 आणि m मायनस 25. तर m इज इक्वल टू मायनस 1 आणि m इज इक्वल टू 25. हे ह्याचा आन्सर असणार. ठीक आहे, एवढं सोपं एक्झाम्पल आहे. तर हे नोट करून घ्या. नेक्स्ट अपन घेऊया 10 नंबर. टेन नंबर है 25m स्क्वेअर मायनस इज इक्वल टू 9. ओके, आता सगळ्यांना हा फॉर्म्युला माहित असेल. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी ए मायनस बी हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तर इथे हाच फॉर्म्युला आपण यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. म्हणजे आपल्याला काय करायचंय, ह्या इक्वेशनचे फॅक्टर पाडायचे. तर आपण ह्या फॉर्म्युलाने ही फॅक्टर फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, तर इथे हे परफेक्ट स्क्वेअर मध्ये लिहिण्यासाठी काय केलं पाहिजे, 5m ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथे लिहिलं पाहिजे 3 चा स्क्वेअर. तर इथे फॅक्टर कसे पडणार, 5m प्लस 3 आणि 5m मायनस 3 इज इक्वल टू 0. 5m प्लस 3 इज इक्वल टू 0 मायनस 3 इज इक्वल टू 0. 5m इज इक्वल टू मायनस 3, m इज इक्वल टू मायनस 3 बाय 5. ओके, तर ह्याचे रूट्स काय मिळाले, मायनस 3 बाय 5 आणि प्लस 3 बाय 5. आले लक्षात. हा फॉर्म्युलाचा यूज करून आपण ह्याचे रूट्स फाइंड आउट केले. ठीक आहे, हे सिंपल आहे. पुढचे 10, 11 आणि 12 हे तिन्ही एक्झाम्पल या फॉर्म्युल्यावरती डिपेंड आहेत. ठीक आहे, तुम्ही फायनली स्टेटमेंट लिहू शकता, रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन 3 बाय 5 आणि 3 बाय 5. नेक्स्ट 11 नंबर. 11 नंबर है
m स्क्वेअर मायनस 11 इज इक्वल टू 0. ओके, आता हे परफेक्ट स्क्वेअर मध्ये लिहिण्यासाठी 11 हा कुणाचा परफेक्ट स्क्वेअर नाही, त्यासाठी असं लिहू शकतो स्क्वेअर रूट ऑफ 11 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता हे a आणि हे b आहे, तर इथं काय येणार? ओके, हा फॉर्म्युला यूज केला आहे. a कुणाला वापरलं m ला आणि b कुणाला वापरलं रूट 11 ला. ठीक आहे, तर हे सेपरेटली इक्वेट करा 0 शी. ठीक आहे, आणि ह्या पद्धतीने हे आपण इथे सॉल्व्ह केलं. आणि नेक्स्ट लास्ट एक्झाम्पल, ट्वेल्व नंबर. सेवन m स्क्वेअर इज इक्वल टू 21m मायनस 21m इज इक्वल टू 0. आता हे परफेक्ट स्क्वेअर नाही, ह्याच्यामधून आपण काय कॉमन काढू शकतो? 7m कॉमन काढू शकतो. इथे काय राहणार? m मायनस 3. ओके, आणि हे सेपरेटली इक्वल टू 0 करा. m इज इक्वल टू इथं आला 0 फर्स्ट फॅक्टर आणि इथं आला सेकंड फॅक्टर 3. ओके, तर हे आन्सर किती मिळालं? 0 आणि 0 अँड 3. ओके, हे आहेत 12 एक्झाम्पल. तर आय होप की फॅक्टरायझेशन मेथड ही तुम्हाला समजली असेल. खूप सिंपल आहे आणि प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये आपल्याला 12 एक्झाम्पल दिलेले आहेत. हे आजच्या लेक्चरला आपण 12 एक्झाम्पल कंप्लीट केले आहेत.